बटाटे कापण्याच्या नादात गेलं भाऊ, डायरेक्ट आपलं बोटच कापून. तर नमस्कार, मी तुमचा लॉगर सुशा. आजच्या मिनी ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत. कसं काय मग आपले कोंबडीचे पिल्ल तर एक नंबर होते. सकाळ सकाळ आपण डायरेक्ट आपला विलियनचा तापा घेऊन, म्हणजे आपलं हात्यारा बित्यारा घेऊन, डायरेक्ट सगळं तापा सोबत घेऊन आपण आलेलो रानात. काय विषय नाही. डोगेश भाऊ मला म्हणतोय, भाऊ तू की काम करून मी मस्त आराम करतो. म्हणलं भाऊ तसं नाही, मी काम करतो पण तू आपल्या तापा सांभाळ. मग डोगेश भाऊ म्हणला चालतंय भाऊ. लागलो मी कामाला. मग काय बटाटे कापायला लागलेलो. बटाटे कापून झाले. शेवटला भाऊ डायरेक्ट बोटच कापून घेतले. तर काय विषय नाही, घेतले बटाटे बिटाटे मस्त लावून. बटाटे लावल्यास नंतर आपण डायरेक्ट आलतो खाली शेतात. चाललेलो शेतात गेलो, थोडंफार काम केलं. मग काय मस्त सावली होती, आराम बिराम केला. मस्त काम बिम झालं, कापूस शेतला. मग काय आलो घरी. डायरेक्ट घरी आल्यास नंतर डायरेक्ट आपण येताना शूट घेतला भाऊ. एकच नंबर शेण बिळ्यान सगळा राडत होता. आपल्या माग विलियनचा तापा होता. तापा असल्यामुळे काय विषय नाही. घरी आलो. घरी आल्यास नंतर डायरेक्ट काय मस्त घेतला आवरून वगैरे. मग गेलो गावात. डायरेक्ट गावात गेल्यावर मनी बँक मध्ये गेल्यास नंतर आज जरा नोटाचा राडा होता. त्या दिवशी काय झालं, थोडेच लागत होते, थोडेच काढे. आज जरा ज्यादा विषय होता. मग काय आज घेतले जरा ज्यादाच काढून. मग काय मित्र आणला होता, मित्राला जायचं होतं पातळीला. मग काय मित्राला भोट दिलं भाऊ ग्राउंडवर सोडून. अरे मित्र तुझ्यासारखे भाव म्हणलं लई लढत मित्र, आमदा पण सिलेक्शन झालंच पाहिजे. काय नाही विषय म्हणला 100% भाव. मग काय आलो भाऊ घरी. डायरेक्ट डिझेल बिजेल आणलं मस्त पैकी आपलं रानात मोगडा हाकून घेतला. तर नमस्कार, अशी जर शेतकरी लॉग तुम्हाला आवडतात तर आपल्या लॉगला 100% फॉलो करा. धन्यवाद.